लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातल्या अर्ज भरण्याकरता उद्या अखेरची तारीख। नागपूर रामटेक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार। चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी शक्ती प्रदर्शन करत दाखल केला अर्ज, तर काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकरांचाही अर्ज दाखल। नागपुरात गडकरींविरोधात काँग्रेसच्या विकास ठाकरेंनी भरली उमेदवारी। भाजप नेत्यांची संजय राऊतांविरोधात तक्रार। औरंगजेबाचा उल्लेख करत राऊतांनी केली होती पंतप्रधानांवर टीका। निवडणूक आयोगाकडे भाजपकडून सीडी सादर। मवियासोबत जाण्याबाबत वंचित आज रात्री निर्णय घेणार। वंचितच्या कार्यकारिणीची आज रात्री बैठक। उद्या अकोल्यात आंबेडकर जाहीर करणार अंतिम निर्णय। वंचित बहुजन आघाडीला आता 4 ऐवजी 5 जागांचा महाविकास आघाडीचा प्रस्ताव। भिवंडी, सांगली, जालना या तिन्ही जागांचा मवियाचा तिढा सुटल्याची ही माहिती। शिवसेनेचा दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिकवर दावा कायम। इच्छुक उमेदवारांची नावं शिवसेनेकडून भाजपला सादर। जागा जिंकण्यासाठी योग्य उमेदवार सेनेकडे असल्याचा दावा। रायगडमधून सुनील तटकरे यांच्या नावाची अजित पवारांकडून घोषणा। महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र 28 मार्चला स्पष्ट होणार। अजित पवारांची घोषणा। शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश। अजित पवारांच्या उपस्थितीत आढळराव स्वगृही परत। शिरूरमधून आढळराव पाटील यांना उमेदवारी जाहीर। अमोल कोल्हेंवर अजित पवारांचा जोरदार हल्लाबोल। घर वापसी करायला कोल्हे शिवसेनेत की मनसेत जाणार, अजित पवारांचा टोला। तर उमेदवार आयात करायला लागला हा शरद पवारांचा विजय, कोल्हेंचं प्रत्युत्तर। गडचिरोलीत काँग्रेसमधून भाजपमध्ये इनकमिंग। नामदेव उसंडींनी घेतला हाती कमळ। बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। महायुतीमधल्या तिन्ही पक्षांकडून नाशिकच्या जागेची चाचपणी सुरू। छगन भुजबळांचं वक्तव्य। उमेदवारी मागितली नसल्याचं देखील स्पष्ट। साताऱ्यामध्ये उद्या उदयनराजेंचा भव्य सत्कार सोहळा। साताऱ्याच्या जागेचा आग्रह अजित पवार गटाने सोडल्याची शक्यता। बदल्यात नाशिक मतदारसंघाची मागणी केल्याचीही चर्चा। विजय शिवतारेंना शिवसेना पक्षशिस्तभंगाची नोटीस पाठवणार। पक्षादेश मानला नाही तर हकालपट्टीची शक्यता। तर शिवतारे मात्र निवडणूक लढण्यावर ठाम। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक रद्द। पोटनिवडणुकीविरोधात नागपूर खंडपीठात याचिका। जनतेच्या पैशांचा 3 महिन्यांसाठी अपव्यय कशाला, याचिकेमध्ये सवाल। शिवाजी पार्क मैदान प्रचार सभांना मिळावं यासाठी राजकीय पक्षांचे बीएमसीकडे अर्ज। एप्रिल आणि मे सभांसाठी मैदानाची मागणी। शिंदे गटाचा दसरा मेळाव्यासाठी अर्ज दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।